नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कुणालबाबा पाटील यांच्या प्रचारार्थ तालुक्यातील बुरजड बोरीस येथे घेण्यात आली जाहीर सभा। साखरवाड मोगला येथील रमापती चौकात वंचितचे उमेदवार जितेंद्र शिरसाट यांच्या प्रचारार्थ घेण्यात आली जाहीर सभा। खासदार संजय राऊत यांनी व्यापाऱ्याबाबत केलेल्या बेताल वक्तव्याचा धुळ्यात व्यापारी संघटनेने केला निषेध। धुळ्यातील इंदिरा गार्डन देवपूर येथे समाजवादी पक्षाचे उमेदवार इर्शादभाई जागीरदार यांच्या प्रचारार्थ घेण्यात आली जाहीर सभा। महायुतीचे उमेदवार राम बधाने यांच्या प्रचारार्थ तालुक्यातील नेर गावात जाहीर सभेचे करण्यात आले आयोजन। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार कुणालबाबा पाटील यांच्या प्रचारार्थ आज धुळे तालुक्यातील बुरजड आणि बोरीस येथे जाहीर सभा घेण्यात आली। दरम्यान या सभेला संबोधित करताना मान्यवरांनी सांगितले की धुळे ग्रामीण भागाचा जर विकास करायचा असेल तर कुणालबाबा पाटील यांना निवडून आणावेच लागेल, त्याशिवाय येथील शेतकऱ्यांचा विकास होणार नाही। त्यामुळे सर्वांनी कुणालबाबा पाटील यांना निवडणुकीत विजयी करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन सभेला संबोधित करताना मान्यवर म्हणाले। दरम्यान यावेळी सभेसाठी शेतकऱ्यांसह माता भगिनी, ज्येष्ठ युवक, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकांना त्रास द्यायचा, म्हणजे छळवणूक करायची आणि स्वतःच्या संस्थांच्या माध्यमातून स्वतःचे खिशे भरायचे अशा धंदा करणाऱ्या लोकांना आपल्याला सत्तेवरची लाभ ठेवायची, ती शपथ आपल्याला घ्यायची। आज संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो, एका सीटवरती सर्वात जास्त ताकद लावून जाते। म्हणजे काही करा, बीजेपीचे नेते काय म्हणतात, मुंबईमध्ये दिल्लीमध्ये बसलेले काहीही करा, पण धुळे ग्रामीणमध्ये जर कुणाल पाटीलला फाडा, कारण की आता उत्तर महाराष्ट्रामध्ये एकच शिल्लक राहिलेला आहे जो गोरगरिबांचा आवाज होतो, काँग्रेस पक्षाचा आवाज होतो। वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार जितेंद्र हुंदा शिरसाट यांच्या प्रचारार्थ आज धुळे शहरातील साखरवाड मोगला येथील रमापती चौक येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। दरम्यान आजच्या या सभेला महिला भगिनींची लक्षणीय उपस्थिती होती। सभेला संबोधित करताना मान्यवरांनी जितूभाऊ शिरसाट यांना आपण आमदार म्हणून निवडून दिले तर तुमचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असे मनोगत व्यक्त करताना मान्यवर म्हणाले। दरम्यान यावेळी विचारमंचावर उमेदवार जितूभाऊ शिरसाट, संजय ऐरे, शंकर अण्णा खरात, विशाल महाले, प्राध्यापक प्रवीण सूर्यवंशी, प्रवीण साळवे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। त्याचप्रमाणे आजच्या या सभेसाठी रमापती चौक येथील महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो, जितूभाऊंचा परिचय तुम्हा सर्वांना असेलच। एक आपले सर्वसामान्य परिवारातील जितूभाऊ शिरसाट आहे, म्हणून इथे उपस्थित प्रत्येकाने एक मनात खुणगाड बांधावी की मी स्वतःच जितूभाऊ शिरसाट आहे आणि मी स्वतःच उमेदवार आहे, असं समजून आपण प्रत्येकाने कामाला लागलं पाहिजे। आपला हा जो परिसर आहे, या परिसरात बरेच गवडी समाजाचे लोक आहेत, बाजूला मुस्लिम समाजाचे लोक आहेत। आपलं प्रत्येकाचं एक कर्तव्य आहे, आपण तर मतदान करणारच आहोत भाऊंना, पण प्रत्येकाला हे समजावा की वंचितचा अर्थ काय होतो, वंचित बहुजन आघाडी, वंचितचा अर्थ काय होतो। इथे मोगलाई परिसरात राहणारा 100% समाज वंचित आहे। या वंचितांना तुम्ही त्यांची जाणीव करून द्या। आपल्या जो शेजारी असलेला इथे मुस्लिम कोणी उपस्थित असतील तर मी त्यांना सांगू इच्छितो की टिपू सुलतान व औरंगजेबाचे स्टेटस मुस्लिम तरुणांनी जर व्हॉट्सअपला ठेवली तर त्यांच्यावर महाराष्ट्रभरात गुन्हे दाखल होत होते। त्यावेळेस हा आतंक कसा थांबवायचा याच्यासाठी श्रद्धेय प्रकाश आंबेडकर हे औरंगाबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन त्यांनी चादर चढवली व त्यांचे दर्शन घेऊन महाराष्ट्रात हा वाद मिटवण्यात आला। तर आपण इथे बसलेल्या प्रत्येकाने आपल्या मुस्लिम लोकांना समजावा की महाराष्ट्रात तुमच्यावर जो अन्याय सुरू होता त्या अन्याय थांबवण्यासाठी कुठल्याही नेत्याने महाराष्ट्रात हिंमत दाखवली नाही। ती हिंमत सन्माननीय प्रकाश आंबेडकरांनी दाखवली आणि ज्या दिवशी ते औरंगजेबाच्या कबरीवर गेले त्या दिवसापासून येथील मुस्लिमांवर होणारा अन्याय हा थांबवण्यात आला। आपलं प्रत्येकाचं कर्तव्य, आपल्या शेजारी पाजारी मित्र परिवार प्रत्येकाचे प्रत्येक समाजामध्ये मित्र असतात, एक घरोबा सारखे संबंध असतात।
तर आपण प्रत्येकाला समजवलं पाहिजे की जितूभाऊ शिरसाट यांना मतदान का करावे. आज आपली लढाई ही जी आहे ही प्रस्थापितांविरुद्ध आपण विस्थापित आहे. जितूभाऊ एक सर्वसामान्य परिवारातील आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यापाऱ्याबाबत बेताल विधान केल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झालेले असून याबाबत व्यापारी असोसिएशननी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केलेला असून त्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज व्यापारी असोसिएशनतर्फे धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना कारवाई संदर्भात निवेदन देण्यात आले. दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी व्यापारी महासंघाचे हर्षकुमार एलन यांच्यासह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षाचे खासदार संजय राऊत साहेब यांनी काल समस्त महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांबद्दल चुकीचे उद्गार काढले. सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीतर्फे त्यांचा निषेध करतो. व्यापारी हा भेसळ करतो या शब्दाबद्दल जे बोलले, व्यापारी चुकीचं काम खोटं बोलतो, व्यापारी स्वतःच्या फायद्यासाठी खोटं बोलतो, हे जे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे यामुळे समस्त महाराष्ट्रातील व्यापारी हा दुखावलेला आहे. खासदार संजय राऊत हे भारतीय संसद सदस्य आहेत. त्यांना असे वक्तव्य करणे त्यांना शोभत नाही. आम्ही समस्त व्यापारी समाजातर्फे भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीच्या सर्व व्यापारी समाजातर्फे आम्ही कलेक्टर साहेबांकडे मागणी केलेली आहे की त्यांच्यावर या वक्तव्याबद्दल कायदेशीर त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांनी माफी मागावी, नाहीतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. ही विनंती आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीतर्फे केलेली आहे. महाविकास आघाडी मैत्रीपूर्ण लढतीचे समाजवादी पक्षाचे धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार माननीय इर्शादभाई जागीरदार यांच्या प्रचारार्थी आज धुळे शहरातील इंदिरा गार्डन देवपूर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या सभेला संबोधित करताना उमेदवार इर्शादभाई जागीरदार यांनी धुळे शहरातील प्रलंबित प्रश्नाबाबत सविस्तर माहिती देत मला निवडून विधानसभेवर पाठवल्यास धुळे शहराचा मी चेहरामोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही, असे इर्शादभाई जागीरदार सभेला संबोधित करताना म्हणाले. दरम्यान आजच्या या सभेसाठी इंदिरा गार्डन देवपूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मला प्रत्येक नागरिकाकडून एकच मदत पाहिजे. आम्ही सगळे एकत्र आहे. आम्ही धुळे शहराला मिळून अमन आणि शांतीचं शहर बनवू आणि ज्या दिवशी आम्ही हे बनवायला सक्सेसफुल झालो, आम्ही यशस्वी झालो, त्या दिवशी धुळे शहराचा कायापलट झाल्याशिवाय राहणार नाही. तिथं मोठमोठे फॅक्टरी इंडस्ट्री आल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला वचन देतो आणि विश्वास देतो. मला हे सांगा, तुमचे घरातले, तुमच्या वस्तीतले, तुमच्या कॉलनीतले जे पोरं उच्च शिक्षित आहे, जे पोरं ग्रॅज्युएट झाले, त्याच्यातले किती पोरं पोरी मुंबई आणि पुण्याला निघून गेले नोकऱ्यांसाठी? हाय का नोकऱ्या इथं? तरुण मित्रांना मी विचारतो, हाय का नोकऱ्या इथं? तर ह्यांना हे नोकऱ्या द्यायचं काम आपल्याला करायचं, ह्याच्यावर कोण बोलायला तयार नाही. दुसरं, हे शहराला मोठा रोग लागलेला आहे ते म्हणजे भ्रष्टाचाराचं आहे. हे शहरातल्या प्रत्येक नागरिकाला पण कुठं जायचं असलं तर त्याला तिथं भ्रष्टाचारासाठी पैसे द्यायला लागतात, तेव्हा त्याचं काम होतं. आणि मोठ्या प्रमाणात मध्ये नागरिकांचे विकास कामांमध्ये भ्रष्टाचार केला जातो. तर हे भ्रष्टाचार मुक्त धुळे शहर बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे आणि ते प्रयत्न करण्यासाठी मला तुमची सर्वांची साथ लागणार आहे. कोणताही विकास काम होत असताना जनतेचं त्याच्यात सहभाग नोंदून घेणार आहे. आणि कोणता समजा हा रस्ता बनवायचा आहे तर त्या ठिकाणी हा एरियामधले 10 लोकांची कमिटी बनवू आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो विकास काम करू, तेव्हाच तो विकास काम दर्जेदार होईल असं मी तुम्हाला विश्वास देतो. आता दुसरी गोष्ट मी आपल्याला विचारतो, धुळ्यात रस्ते चांगले आहे का? धुळ्यात रस्ते चांगले आहे का सांगा ना. पाणी 8 दिवस येतो का? कचरा उचलला जातो का 8 दिवस? लाईटचं किती प्रॉब्लेम आहे? हे सगळ्या गोष्टी आहे ना, ह्याला मी रस्ते, गटर, नाली, वीज, पाणी, ह्याला मी विकास मानत नाही, ह्याला माझी जिम्मेवारी मानतो. ही जिम्मेवारी मानतो की मला मत दिलेले लोक, धुळे शहरातल्या नागरिकांना चांगली सेवा मी पुरवायला पाहिजे. विकास करायचा आहे तर मला विकास गरिबांच्या मुलांसाठी. आज आमचे गरिबांचे मुलं जे सरकारी शाळेत जातात ते मुलांना विचारा, त्याच्या खिडक्यांना पण काच राहिलेले नाहीये. धुळे ग्रामीण मतदारसंघाचे आमदार हे सख्खे नातेवाईकांना झाले नाहीत, ते धुळे ग्रामीण भागाचा विकास काय करतील, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राम बदाने यांनी उपस्थित केलेला असून महायुतीचे उमेदवार राम बदाने यांच्या प्रचारार्थ आज धुळे तालुक्यातील नेर गावात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या सभेसाठी विचारपीठावर डॉक्टर पाटील,
जिपा अध्यक्षा धरतीताई देवरे, माजी सभापती ज्ञानज्योती बदाने, जयश्रीताई आईराव यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख या सभेसाठी उपस्थित होती. दरम्यान आजच्या या सभेसाठी नेर गावातील महिला भगिनी, ज्येष्ठ युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज विरोधकांची सख्खी काकू या ठिकाणी तुमच्या समोर उपस्थित आहे. माझ्या दोन्ही मुलांना त्रास दिला, माझ्या मोठ्या मुलावरती केस केली, माझ्या धाकट्या मुलावरती, आम्हा सगळ्यांनाही त्या त्या पदावरून हकललं आणि स्वतःच्या ताब्यामध्ये सगळ्या संस्था घेतल्या आहेत. तर त्या जखमेला मी उत्तर देणार आहे आता, आणि मी उत्तर देणार आहे. मी यावेळेस त्याला धडा दाखवायलाच पाहिजे, धडा दाखवायचा. आणि मी या ठिकाणी असतील ओके असतील त्यांनी निरोप द्या, त्यांनी निरोप द्याच लगेच. एवढा मोठा मॉब मी रोहिदास पाटलांच्या इलेक्शनला सुद्धा बघितला नव्हता. ना सख्या स्वतःच्या सालकाला पुढे येऊ दिलं नाही, ना स्वतःच्या भावांच्या मुलाला पुढे येऊ दिलं नाही, ना त्या सख्या भावाच्या बायकोला पुढे येऊ दिलं नाही. आणि आज जर याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.